नमस्कार, मी अनुराधा. आज आपण बनवूया गट्ट्याची सब्जी. मी इथं 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे, लाल तिखट घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, हिंग थोडं घालायचं आहे, धने जिरे पूड आहे, हळद घातलेली आहे आणि तेल. आपल्याला मोहनसाठी असं तेल घालायचं आहे, कारण की मऊ ते नाही, त्यांना असं छान असं चोळून मऊ असं पीठ करायचं, असं गोळा झाला पाहिजे चांगला. आणि इथं मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवते की त्याला उकळी येईपर्यंत. तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. असं छान असं घट्ट गोळा करायचा आणि असं गोल असे रोल करायचे त्याचे, असे मस्त असे छान असे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला उकळत्याच पाण्यात घालायचं आहे. मग हे असे सगळे साईडला ठेवायचे. परत त्याच्यावर झाकण ठेवायचं. असं 5 ते 7 मिनटं तरी आपल्याला ते छान आतून हलके झाले पाहिजे. 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो, ह्याची चांगली आपल्याला पेस्ट करायची आहे. चांगलं बारीक असं वाटून ते तेल मी पॅनमध्ये घालते. जिरे पूड घातले, हळद, हिंग आणि ते वाटलेलं आपल्याला घालायचं आहे. आणि हे छान असे हलके झालेले आहेत. आपण हे मसाला चांगला मधून बघायचं, परत हलवायचं. असे हे थंड करायला ठेवायचे. ही वाटीमध्ये मी दही घेतलेलं आहे, थोडं लाल तिखट, धने जिरे पूड, हळद आणि असं छान मिक्स करून घ्यायचं, कारण की दही फुटू नये म्हणून. इथं मी अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे. ते चांगलं मिक्स करायचं आणि असे बारीक, खूप जाड पण नाही बारीक पण नाही, आपल्याला असे हे करायचे, म्हणजे तळायचे आहेत याचे आपल्याला छान असे सगळे तुकडे करून घ्यायचे. तेल गरम करायला ठेवूया. म्हणजे मसाला छान परतलेला, त्याच्यावर बारीक गॅस करायचा आणि अशा हलक्या हाताने हे आता, कारण की दही फाटतं असं, म्हणून असं हलक्या हाताने फिरवून घ्यायचं. ते गट्टे होते ना, त्यातलं तेच पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि आपल्याला हवं तसं पाणी घालायचं आहे, जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही. चवीनुसार मी मीठ घालते. असे हे गट्टे चांगले तळून घ्यायचे, असे मस्त असे हलके होईपर्यंत तळायचे छान असे. हे बघा असे मस्त झालेले आहेत. आणि असे काढून घ्यायचे आपल्याला. आणि असे एकदम हलके झाले, तुटत नाहीत, काही नाही आहेत. ह्याला बघा छान अशी उकळी आलेली आहे. आणि याच्यामध्ये घालायचे आणि ते 2 ते 3 मिनटं आपल्याला परत याच्यात शिजून घ्यायचं आहे. हे बघा अशी खूप छान लागते, टेस्टी लागते. तुम्ही नक्की करून बघा. आणि आपल्याला थोडीशी मी वरून कसुरी मेथी घातली आणि कोथिंबीर घातलेली आहे.